नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. हिरव्या बांगड्या आणि श्रावण यांचा संबंध अत्यंत गोड, सांस्कृतिक आणि भावनिक असा आहे. या दोघांचं नातं मुख्यतः स्त्रियांच्या सौंदर्यशास्त्र, श्रद्धा आणि ऋतुचक्राशी निगडीत आहे. हिरवा रंग हा समृद्धी, शांतता, सौख्य आणि शुभत्वाचा प्रतीक मानला जातो. तो निसर्गाचा, हिरवळीचा आणि नवजीवनाचा रंग असतो. बांगड्या हा भारतीय स्त्रीच्या सौंदर्याचा, सौभाग्याचा आणि शुभेच्छाचा अविभाज्य भाग आहे. तुम्ही पाहू शकताय बांगडी न घातलेला हात कसा दिसतोय, अगदीच वाईट. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये स्त्रिया मुख्यत्वे हिरव्या बांगड्या परिधान करतात. श्रावण महिन्यात सृष्टी हरितमय होते, त्यामुळे महिलाही हिरव्या रंगाच्या बांगड्यांनी स्वतःला सजवतात, निसर्गाशी एकरूप होतात. विवाहित स्त्रिया हिरव्या बांगड्या घालून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. तसेच अविवाहित मुली आहेत त्या चांगला नवरा मिळावा म्हणून हिरव्या बांगड्या घालून स्वतःला सुशोभित करतात. श्रावणात स्त्रिया एकत्र जमून बांगड्यांचे कार्यक्रम, बांगड्या भरवणे करतात, त्यामुळे सामाजिक सौहार्द वाढते. कोकणामध्ये श्रावण महिना लागतात हिरव्या बांगड्या परिधान करण्याची एक प्रथा आहे. आणि खरंच आपली ही जुनी रूढी, परंपरा, प्रथा ह्या खूप काही आपल्याला शिकवतात. हिरव्या बांगड्या जशी एखादी स्त्री घालते तसाच अगदी निसर्ग हिरवागार होतो. हिरव्या बांगड्या आणि श्रावण म्हणजे निसर्गाची उत्सव यात्रा, स्त्री सौंदर्याची आराधना आणि श्रद्धेचा हिरवागार साज. या माध्यमातून स्त्रिया निसर्गाशी, परंपरेशी आणि एकमेकांशी भावनिक नातं जोडतात. आजकाल हातामध्ये मंगळसूत्र घालण्याचे प्रकार सुरू आहे. अनेक स्त्रिया आणि मुली ह्या बांगड्या घालतच नाहीत, कारण की त्यांना ते जुन्या विचारांचं आहे असे वाटते. परंतु आपल्या संस्कृतीने, आपल्या ज्या जुन्या गोष्टी आहेत, रीतिरिवाज, रूढी, परंपरा यांनी खूप काही आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे. अगदी पूर्वीच्या काळात बांगड्यांची आवाज म्हणजे बांगड्यांची होणारी किणकिण ही पूर्ण घर अगदी निनादमय करून जाते. गृहिणींनी बांगड्या घातल्यानंतर ते जेव्हा काम करतात घरामध्ये, तेव्हा जो बांगड्यांचा नाद होतो, किणकिण किणकिण ऐकू येतो, त्या किणकिणीला खरंच एक उत्तम असं हे उदाहरण आहे. आपलं मनाची शांती करण्यासाठी, मनशांती करण्यासाठी, मन एकाग्र करण्यासाठी आपल्याला कुठेच खिडकीमध्ये विंडचिम लावावी लागत नाही, कारण की आजकाल बांगड्या कोणी घालत नाहीत आणि खिडकीत विंडचिम लावतात. त्यापेक्षा संस्कृतीने, रीतिरिवाजाने, रूढी परंपरेने आपल्याला दिलेले हे सौभाग्याचं लेणं आपण पुढे नेऊया आणि आपला सांस्कृतिक वारसा जपूया. आपल्याला मिळालेले संस्कृतीचे जे काही माहिती आहे ती आपण पुढच्या पिढीकडे नक्कीच नेऊया. तुमची जर अशी इच्छा असेल की ही संस्कृती पुढे आपली चालत राहावी तर ही रील नक्की शेअर करा. धन्यवाद.